12 वाजले अजून. बापरे, 1 तास बाकी आहे. कसं होईल रिझल्टचं माझ्या मुलाचं. 1 तर वाजला रे. बघ पाहू दे रिझल्ट, दाखव मला. तुला मी काय कमी केली होती की माझ्या परवरिशमध्ये कमी झाली? मी तुला चांगले क्लासेस लावले, चांगली ट्युशन लागली, सगळं वेळ दिलं, आणि हा तुझा रिझल्ट पाहून मला खूप धक्का बसला रे. मला खूप धक्का बसला रे. तू माझ्या डोळ्यासमोर राहू नको. नाही म्हटलं ना. अहो ताई, कशाला हात पकडले माझं? सोडा माझा हात, सोडा. नाही नाही नाही, माझा हात सोडा, तुम्ही सोडा. अहो शांतताई, तुम्ही माझा हात का थांबवल्या? मला याला मारायचंच आहे. अहो पण ताई, मी सगळं केलं हो. काय कमी पडली होती हो माझ्या? हे बघा ताई, मी तुम्हाला सांगते. अहो लता ताई, एवढं मुलांवर रागावं नाही लागत. मला माहित आहे तुमचा मुलगा किती हुशार आहे. याच्या आधी त्याने छान पर्सेंटेज घेतले, छान रिझल्ट घेतला. मग आज रिझल्ट थोडा डाऊन झाला तर काय होते? परीक्षा ही एक शर्यतीसारखी आहे बघा. कधी यश कधी अपयश, आणि त्याला एसच आले आहे ना. थोडं कमी झालं तर काय होते? जीवनात खूप एक्झाम आहेत, खूप मुलांना समोर जायचं आहे. आतापासून एवढे त्याच्यावर रागावले ना लताताई, तर तो खचून जाईल हो, खचून जाईल. त्याची हिंमत पूर्णपणे तो हारून जाईल. माझी एकच विनवणी आहे की तुम्ही त्याला माफ करा आणि त्याला समोर यशस्वी होऊ द्या. ही बघा लताताई, एवढं रागवायचं नाही मुलांना. आणि मुलांना रागवून काय मिळणार आहे सांगा? उलट त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहे. कारण मला माहित आहे तुमचा मुलगा हुशार आहे. छान त्याने 10वीला छान पर्सेंटेज घेतले. आता थोडं कमी झालं तर काय होते ताई? त्याला समजून घ्या, त्याच्या मनाला समजून घ्या. लोकांच्या म्हणण्यावरून नाही म्हणायचं. अरे लोकांना काय, लोक फक्त म्हणतात हो, पण आपल्याला माहित आहे आपला मुलगा कसा आहे आणि तो समोर करू शकतो. त्याच्यामध्ये इतर गट्स आहेत की तो समोर जाऊ शकतो. म्हणून मला एकच विनवणी आहे ताई, लताताई, की समजून घ्या तुमच्या मुलाला आणि त्याला समोर संधी द्या की तो समोर काहीतरी करेल. त्याला यशस्वी बनवा हो ताई, त्याला यशस्वी बनवा. ताई खरंच हो, मला माफ करा. तुमच्या सांगण्यावरून आज माझे डोळे उघडले. खरंच बेटा, मला माफ कर रे, मला माफ कर. मी तुझ्यावर हात उचलला, मी समजून नाही शकली बेटा. पण याच्यानंतर तू खूप उत्तीर्ण हो, खूप यश मिळव. तर बघा मित्रांनो, मी आज ही व्हिडिओ केलीच आहे. तर त्यानुसार म्हणजे हेच आपल्याला लक्षात येईल की काय, म्हणजे मुलांना डायरेक्ट रिझल्ट आल्यावर रागवण्यापेक्षा त्याला समजून घ्या. अरे आपण रागवू तर त्याला समजणार तरी कोण? जर पॅरेंट्सच नाही समजणार मुलाला तर कोण समजणार सांगा? तर त्याच्यावर दुष्परिणाम होईल उलट. म्हणून त्याचे थोडे विचारांना समजा की खरंच, आणि आपला एवढा हुशार मुलगा तर थोडा कमी पडला तर काय, समोर भरपूर संधी आहे, त्याला भरपूर संधी द्यायचं, आपण प्रयत्न करायचं आणि त्याला पॉझिटिव्हिटी द्यायचं, मोटिवेट करायचं. उलट त्याला जास्त विचार करू द्या नको आणि त्याला थोडं रिलॅक्स करा मुलाचं डोकं. तर मी एवढंच सांगू इच्छिते. आणि तर नक्कीच हे म्हणजे खरं आहे ही कहाणी, आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये घडतच आहे. म्हणून मी याच्याविषयी व्हिडिओ केली. धन्यवाद सर्वांना.